हेसल मासा आहे हेसल, हे कंबरदुखीसाठी चांगला असतो, दिसायला असा एकदम असा हेकरू हेकरू मासा बघा एवढा मोठा आहे, हा झेपतोय. आणि आता हा मासा आहे ना कलकत्त्याला चाललाय. चप्पल मासा बघू शकता, प्लेट सारखी टेस्ट आहे. दादा बोलले एवढा भाग त्याचा टाकून देतात, कापून स्किन काढतात आणि मस्त फ्राय करून खातात. जय शिवराय मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला समजलं असेल आज आपण आलो आहोत भाऊच्या धक्क्याला. प्रयत्न करू जेवढं जमेल तेवढं तुम्हाला नक्की दाखवू. सगळ्या बोटी लागलेल्या तिकडे बंदराला, आताशी उजाडत्या मागे बघू शकता, अजून सूर्य उगवला नाहीये आणि संपूर्ण इकडे लगबग चालू आहे. संपूर्ण मासे रिकामे करायचे बोटीमधनं मार्केटमध्ये आणून विकायचे. 7:30 पावणे 7 वाजलेले आहेत. मार्केट बघू शकता तुम्ही. भाऊचा धक्का एकदम गजबजलेला भाऊचा धक्का बघा. दर्या सागर या बोटीचं नाव आहे. या बोटीत आपण आलोय सध्या आणि हे सौंदर्य बघू शकता तुम्ही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सौंदर्याची शिकार झालेली इकडे. आपण बघूया अजून स्टोरेज कुठे केलंय आणि बोटीमध्ये काय काय आहे ते. आता इकडे तुम्ही बघू शकता, इकडे मांदेलीची पण खूप सारी पकड झालेली आहे आणि मांदेली फ्रेश करून आता वरती पाठवली जाते विकण्यासाठी. तर बाजूच्या बोटीवर बघू आपल्याला काय बघायला मिळते ते. इकडे सुद्धा सौंदर्यच आहेत जास्त. बाकी मासे विकले काय? हे स्टोरेज संपूर्ण इथनं रिकामा झालेलं आहे, तुम्हाला दिसू शकतं, काहीच नाहीये. आणि मांदेली यांनी इकडे आता सध्या विकायला काढलेली आहे आणि बाकी सगळी मच्छी त्यांची कालच संपलेली. आता ही सगळी मांदेली वरती जाणार आहे. 600 रुपयाला मांदेली, 600 रुपयाला बोलतायत आणि 500 पर्यंत देतील. हे प्रॉन्स कसं आहे? 1500 रुपये बोलतात. 1500 रुपये, 1500. फायनल कितीला देणार हो दादा? 1000 रुपयाला. 1000 रुपये. किती किलो असेल? 10 किलो. 10 किलो बघा. 10 किलो आहे. 1000 रुपयाला आहे. साईज तुम्ही बघू शकता, ही एवढी साईज आहे. 700 रुपये, 700. कसले 700 रुपये? मांदेलीचे. अरे कोत 3000 बघा. हे 3000 रुपयाला आहे पाटी आणि 700 रुपये बोलतायत, पण 500 पर्यंत येऊन जाईल. हे बांगडे पण आहेत मस्तपैकी आणि ते सौंदर्य पण आहे तिकडे. म्हणजे खूप मस्त मच्छी आहे. आता बघूया अजून कुठला मोठा मासा आपल्याला बघायला मिळतोय का ते. हेसल मासा आहे हेसल, हे कंबरदुखीसाठी चांगला असतो, दिसायला असा एकदम असा सापा टाईप आहे, पण चांगला असतो कंबरदुखीसाठी. ज्याची कंबर दुखते त्याने नक्की खावा. पहिल्यांदाच बघितलंय, नॉर्मल मी व्हिडिओ मध्येच बघत होतो, आता पहिल्यांदाच बघतोय. हा रुपये खाऊ देत नाही का? हेकरू हेकरू मासा बघा एवढा मोठा आहे, हा झेपतोय. हा ग्रुप बोलतात हेकरू ना, हेकरू हेकरू मासा आहे. हा बघ एवढा मोठा आहे एकदम मस्त पैकी. जरा इकडनं आत. चप्पल मासा बघू शकता, पायात घालायची चप्पल नाही, पापलेट सारखी टेस्ट आहे. दादा बोलले एवढा भाग त्याचा टाकून देतात, कापून स्किन काढतात आणि मस्त फ्राय करून खातात. चप्पल मासा. रिबन फिश सुद्धा आलेले तिकडे, वाकट्या बोलतो आपण त्याला. रिबन फिश एक नंबर असे आलेले आहेत सगळे इकडे. तर आपल्या कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं सुकवून खातात हे. आणि आता या ओल्यावाल्या आहेत, ह्याच्यामध्ये पीटी वाले पण येतात ना? हा या नॉर्मल आहेत ना? हा या नॉर्मल वाकट्या आहेत आणि पीटी वाल्या. तुम्ही किती दिवसाने आली बोट? आता 5 दिवसाने. नॉर्मली 10-15 दिवस असता ना तुम्ही? आता 5 दिवसाने आले बोट. मासेमारी बऱ्यापैकी चालली आहे. बघूया पुढे आपल्याला अजून काही वेगळं बघायला मिळतंय का. मोठे मासे कुठे बघायला मिळतील? त्या साईडला जायला लागेल. शूटिंग करणं अलाउड आहे ना? आहे ना? शूटिंग अलाउड आहे दादा बोलले, काय हरकत नाही. चला. अरे वाम आहे, वामच्या पोटातलं कोत काढलं जात आहे. सगळ्यात जास्त किंमत असते याला. मस्तपैकी क्लीन करतात ते. एक नंबर. तुम्ही बघू शकता इथे मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या वाम ठेवण्यात आलेल्या आहेत इकडे. 300 ते 400 रुपयाला एक वाम आहे बघा. ही एक वाम 300 ते 400 रुपयाला जाते. हे सगळे एकत्र घेतल्यावर अजून कमी करून देतील.
आणि हे पोटातलं कोट काढतात बघा. ऑपरेशन साठी जे धागे बनतात हे धागे याने वापरले जातात, याच्यापासून बनवून वापरतात. सुरमई बघू शकता किती छान आहे, एक नंबर आहे, साईज पण चांगली आहे. दादा काय रेट आहे याचा? याचा रेट काय आहे? व्हिडिओ करणार आहे. अच्छा चलो, दादा रागवले, व्हिडिओ मध्ये नाही देत बोलले. बघू शकता सौंदर्याचा एकदम मस्तपैकी ढीग इथे आलेला आहे. सौंदर्याची खूप सारी आता मासेमारी झालेली आहे. इकडे बघू शकता चोर बोंबील सुद्धा ठेवलेले आहे त्याच्यामध्ये. आणि इकडे तुम्ही बघू शकता मांदेली आहे, 500 रुपयाला ही टोपली आहे मांदेलीची. बघा सकला मासे सुद्धा इकडे ठेवलेले आहेत. सकला मासे मस्तपैकी डील झालेली आहे या सकल्या माशाची, आता घेऊन चालले ते. आज मार्केटमध्ये म्हणावी तशी मोठी मच्छी नाही आणि आहे ती मच्छी पण मांदेली वगैरे आहे जास्त, त्याच्यामुळे काय एवढी मजा येत नाही मार्केटमध्ये. तुम्हाला चांगल्यात चांगली मच्छी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. शेवटपर्यंत आपल्या बरोबर नक्की राहा. पाकट मासा बघू शकता तुम्ही, काय जम्बो साईज मध्ये बघा, म्हणजे एकदम मोठी साईज आहे इकडे. आणि ही स्किन बघू शकता तुम्ही, एवढी कडक स्किन आहे. नाही ही स्किन आहे ना लेदर वगैरेच्या फॅक्टरीमध्ये जाते, जॅकेट बनवायसाठी वगैरे वापरले जातात, पर्स वगैरे. आणि आता हा मासा आहे ना कलकत्त्याला चाललाय. या माशाची खासियत म्हणजे ना याच्या शेपटीला एक काटा असतो, तो काटा लागला की माणूस संपला समजायचा. खूप त्रास होतो त्या काट्यामुळे. हे बघा इकडे काटा असतो, तो काटा काढण्यात आलेला आहे, त्यामुळे काटा काढल्यावर हा मासा काहीच करू शकत नाही. माशाची साईज बघा एक नंबर, म्हणजे ना मन खुश झालेलं आहे माझं. हो हो, टेक्निक बघा काय भारी आहे. हा मासा बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे इकडे, आणि मोठ्या साईज मध्ये सुद्धा आहे. फ्रेश वाटत नाही, पण हे बोलतात 3 दिवसापूर्वीच आहे. बोटी 15 दिवसांनी येतात ना बाहेर, त्यामुळे तसं दिसतोय. ताजी सुरमई आली आहे बघा बोटीतनं बाहेर, काय थ्रो केलाय त्याने परफेक्ट. ना याला 1500ला 4 घेतल्यात सुरमई बघा. 1500ला 4 सुरमई आहेत आपल्या, एक नंबर आहे, फ्रेश माल आहे. आता डायरेक्ट बोटीतनं आलं आणि घेतलं आपण. एकदा काय ते फिक्स सांगा. बार्गेनिंग चालू आहे कापण्यासाठी. 100 रुपये बोलतायत चौघांचे कापायचे आणि आम्ही 50 बोलतोय. बघा टीव्हीत येणार आहे तुम्ही, सांगा लवकर, सांगा ना. आपल्या सुरमई कटिंगला सुरुवात झाली आहे छान बघा. अशी क्रॉस कटिंग करून घेतोय आज हॉटेल स्टाईल मध्ये, म्हणजे थोडे पीस मोठे दिसतील आपल्याला. एक नंबर, असली धार आहे बघा ना, भारी एकदम. त्याला सपासप एकदम काजू कतली सारखे पीस पडतात. सॉलिड फ्रेश आहे सुरमई, सॉलिड फ्रेश आहे. नक्की तुम्ही सगळ्यांनी एकदा इकडे व्हिजिट द्या. खूप सुंदर आणि छान मार्केट आहे आणि खूप सुंदर आणि म्हणजे एकदम स्वस्त मासे आहेत इकडे. तर मंडळी आपली आता सगळी मासोळी खरेदी करून झालेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून तुमचे आभार. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग. जय शिवराय.